तुमच्या आयुष्यात दुःख आहे का? मन शांत राहत नाही का? राग, ताण, चिंता तुम्हाला त्रास देत आहेत का? जर हो, तर आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत तथागत गौतम बुद्धांचे असे 50 प्रेरणादायी विचार, जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत. हे विचार हजारो वर्षांपूर्वी सांगितले गेले होते, पण आजही ते तितकेच सत्य आहेत. जर तुम्ही हे विचार मनापासून समजून घेतले, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. आपल्या आयुष्याचं मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. जर तुम्ही नेहमी निगेटिव्ह विचार करत असाल, तर तुमचं आयुष्यही तसंच बनतं. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली, तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. मन शांत असेल तर जग सुंदर वाटतं. बाहेरचं जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपलं मन शांत ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. कोणाबद्दलही मनात राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःलाच विष पाजणं आहे. जेव्हा तुम्ही राग धरून ठेवता, तेव्हा दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जास्त त्रास होतो. भूतकाळात राहू नका, भविष्यात हरू नका, वर्तमानात जगा. कारण आपण नेहमी भूतकाळात अडकतो किंवा भविष्याची चिंता करतो. पण खरं आयुष्य वर्तमानात आहे. शांतता हीच खरी शक्ती आहे. ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे, तोच खरा शक्तिशाली आहे. दुःखाचं मूळ इच्छा आहे जास्त अपेक्षा, जास्त दुःख. सर्व काही बदलतं, काहीच कायम राहत नाही. वाईट काळ देखील कायम राहत नाही आणि चांगला काळ देखील कायम राहत नसतो. स्वतःवर विजय मिळवणं 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा मोठं आहे. बाहेरच्या जगाशी लढण्यापेक्षा आपल्या मनाशी लढणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं आयुष्य तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. तुम्ही जे करता त्याचेच परिणाम तुम्हाला मिळतात. ज्याच्याकडे काहीच नाही तोच खरा मुक्त आहे. जास्त गोष्टींमध्ये अडकून आपण स्वतःला हरवून बसतो. दुसऱ्यांवर प्रेम करा, कारण द्वेषाने द्वेष संपत नाही. दुसऱ्याला दुखवणं म्हणजे स्वतःलाच दुखवणं आहे. सत्य बोला, पण प्रेमाने. जसा तुम्ही विचार करता तसंच तुमचं वागणं होतं. क्षमाशीलता हीच मोठी ताकद आहे. मित्रांनो, हे फक्त 15 विचार होते. पुढचे विचार तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला असेच प्रेरणादायी विचार आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य तुमच्या आजच्या कृतीवर अवलंबून आहे. आपण अनेकदा भविष्याची चिंता करत बसतो, पण आपण आज काय करतो हेच उद्याचं आयुष्य ठरवतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात सगळ्याच उत्तरांचा स्रोत आहे. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता हे महत्त्वाचं आहे. भीती ही फक्त तुमच्या मनाची कल्पना आहे. ज्या गोष्टीची आपण भीती करतो त्या अनेकदा खरंच घडत नाहीत. तुम्ही स्वतःचे शत्रूही आहात आणि मित्रही आहात. तुमचे विचार तुम्हाला उंचही घेऊन जाऊ शकतात आणि खाली आणू शकतात. स्वतःला समजून घेणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. दुसऱ्यांना समजून घेणं सोपं आहे, पण स्वतःला समजून घेणं खूप कठीण आहे. यश हे एका दिवसात मिळत नाही, तर छोट्या छोट्या प्रयत्नांमुळेच मोठं यश प्राप्त होतं. प्रयत्न कधीही सोडू नका. ज्याने प्रयत्न सोडले त्यानेच खरं अपयश स्वीकारलं. अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे अपयशामुळे आपण शिकतो आणि पुढच्या वेळी जास्त मजबूत होतो. सहनशीलता हीच खरी ताकद आहे. जो माणूस कठीण वेळेतही शांत राहतो तोच पुढे जातो. वेळ सर्व काही बदलतो. वाईट दिवस कायम राहत नाहीत. फक्त धीर ठेवा.
आनंद बाहेर नाही, तो आपल्या मनातच आहे. आपण आनंद शोधत राहतो, पण तो आधीपासूनच आपल्या आत असतो. जास्त अपेक्षा, जास्त दुःख. ज्यावेळी आपण अपेक्षा कमी करतो, तेव्हा आपण स्वतः आनंदी राहतो. साधं जीवन, आनंदी जीवन. जास्त गोष्टींमध्ये अडकून आपण स्वतःला हरवून बसतो. मन शांत असेल तर सर्व काही सुंदर वाटतं. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आपलं मन बदलणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला वेळ द्या. आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. फ्रेंड्स, हे विचार फक्त ऐकण्यासाठी नाही. जर तुम्ही हे आयुष्यात लागू केले, तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं. आता पुढचे विचार अजून शक्तिशाली आहेत, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. सत्य नेहमी सोपं असतं, पण आपणच त्याला गुंतागुंतीचं करत असतो. ज्ञान हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याला शिकायची इच्छा आहे, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. अज्ञान हेच खरं दुःखाचं मूळ आहे. शिकत राहणं हेच जीवन आहे. तुमच्या कृतीचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात, कारण जीवनात जे काही घडतं ते आपल्या कर्मांमुळेच घडत असतं. चांगले कर्म करा, कारण तेच तुमचं भविष्य घडवत असतं. वाईट विचार टाळा, कारण तेच वाईट कृतींमधनं बदलतात. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. काल काय झालं याला महत्त्व नाही, आज तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करा. दुसऱ्यांच्या मागे चालू नका. तुमचा स्वतःचा मार्ग शोधा. तुमचं मन तुमचा सर्वात मोठा मित्र आहे आणि सर्वात मोठा शत्रू देखील आहे. जागृत राहा, कारण अज्ञानाचंच दुःख आहे. स्वतःला ओळखा, तेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे. शांत मनातच खरा आनंद मिळतो. ध्यान हेच मन शांत करण्याचं साधन आहे. अंतिम सत्य आणि जीवनाचा अर्थ. जीवन हे एक प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या. स्वतःवर प्रेम करा, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करू शकता. तुम्ही जसे विचार करता तसंच तुमचं आयुष्य बनतं. दुःखातूनच माणूस शिकत असतो. शांतता, प्रेम आणि करुणा हीच खऱ्या आयुष्याची खरी ओळख आहे. मित्रांनो, हे 50 विचार फक्त शब्द नाहीत, हे एक जीवन जगण्याची पद्धत आहे. जर तुम्ही हे विचार फक्त ऐकले तर काहीच बदलणार नाही. जर तुम्ही हे विचार मनापासून स्वीकारले आणि आयुष्यात लागू केले, तर तुमचं आयुष्य नक्की बदलेल. राग सोडा, द्वेष सोडा आणि शांततेचा मार्ग निवडा. कारण खरा आनंद बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.